सॉफ्ट आणि स्पंजी इडल्या कशा करायच्या आता आपण त्याची रेसिपी बघणार आहोत। तर इडल्या बनवण्याकरता मी 3 वाट्या तांदूळ आणि 1 वाटी उडीद डाळ घेतलेली आहे आणि ते 6 तास भिजत घातलेली आहे। त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात थोडं प्रपोर्शन तांदूळ आणि उडीद डाळ असं मिक्स वाटून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे आपण पूर्णपणे तांदूळ आणि उडीद डाळ वाटून घेणार आहोत। आपले वाटण तयार झालेलं आहे। आता आपण त्यात 1 चम्मच मीठ घालणार आहोत आणि आता हाताच्या सहाय्याने आपल्याला ते मिश्रण फेटून घ्यायचं आहे। हे मिश्रण हाताने फेटल्याने छान फर्मेंट होतं। तुम्ही चम्मचने पण फेटू शकता। आणि आता रात्रभर ते मिश्रण आपल्याला एका एअरटाईट भांड्यात नाही तर मग वजन ठेवून रात्रभर ठेवायचं आहे। आता आपलं मिश्रण फर्मेंट झालेलं आहे। जर जास्त सॉफ्ट इडल्या आपल्याला हव्या असतील तर त्यामध्ये अर्धा चम्मच सोडा घालायचा आहे आणि सोडा घातल्यानंतर खूप चम्मचच्या सहाय्याने खूप मिक्स करायचं नाही आहे। खूप मिक्स केलं तर आपल्या इडल्या मऊ होणार नाहीत। आता इडलीच्या भांड्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये एक स्टँड ठेवून घेतलेला आहे आणि इडली कंटेनरला आता आपल्या सर्व भांड्यांना तेल लावून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपण सर्व भांड्यांना तेल लावून घेऊया आणि आता हे जे इडलीचं बॅटर आहे ते भांड्यांमध्ये टाकून घेऊयात। अशा प्रकारे आपण सर्व भांड्यांमध्ये इडलीचं बॅटर टाकून घेऊयात। सर्व भांड्यांमध्ये इडली बॅटर टाकून झाल्यानंतर इडली पात्रामध्ये आपण सर्व स्टँड लावून घेणार आहोत आणि 15 मिनिट शिजत ठेवायचं आहे। त्यानंतर इडलीचं पात्र थंड केल्यानंतर आता आपल्या इडलीच्या भांड्यांमधून सर्व इडल्या काढून घ्यायच्या आहेत। अशा प्रकारे आपण चम्मचच्या सहाय्याने सगळ्या भांड्यातून इडल्या काढून घेणार आहोत। तर तुम्ही बघू शकता आपली इडली किती स्पंजी आणि सॉफ्ट झालेली आहे, बघू शकता। तर आपण आता सर्विंग प्लेटमध्ये इडल्या काढलेल्या आहेत आणि तुम्ही खोबऱ्याच्या चटणी किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबत सर्व करू शकता किंवा सांबारसोबत पण तुम्ही सर्व करू शकता। तर बघू शकता किती स्पंजी आणि सॉफ्ट इडल्या आहेत। तर अशाच प्रकारे तुम्हाला रेसिपीज बघायच्या असतील तर बघत राहा अपर्णाज फन अँड फूड। बाय बाय।